नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीची रणधुमाळी आता काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ठराव विकास सेवा सोसायटींचे ठराव घेण्याला आता गती आले आहे। 5 ऑगस्ट पर्यंत हे सर्व अंतिम ठराव होणार आहेत आणि यानंतर मतदार यादी तयार झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत। फलटण तालुक्यामधून गत पंचवार्षिक मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 2 संचालक होते। यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान विधान परिषद आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, तर दुसरे संचालक म्हणून श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे 2 संचालक यांनी काम पाहिलेले आहे। सहकारी संस्थांमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाल झालेल्या सभासदांना आता पुन्हा उभा राहता येणार नाही असा नवीन नियम केल्यामुळे आता फलटण तालुक्यामधून पुन्हा एकदा नव्याने किती संचालक निवडून जाणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये सातारा जिल्ह्याचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावरती बदललेले आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे। याच पार्श्वभूमीवरती आता आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामधून 2 च्या ऐवजी 3 संचालक निवडून जाणार असल्याची चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागले आहेत। सध्या तरी सोसायटींचे ठराव घेण्याला वेग आला असून एका सोसायटीवरती सर्वच पक्षांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे। यामध्ये विशेषतः राजेगट विरोधी भाजप यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। फलटण तालुक्यामधून यावेळेस सोसायटी मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर राजे गटाचं वर्चस्व आहे, कारण त्यांच्या बाजूचे गेल्या वेळेसचे ठराव जास्त होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षानेही जोरदार ताकद लावलेली आहे। यामुळे या मतदारसंघामध्ये चुरशीचा सामना होणार का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गतवेळेस उभा राहिलेले सोसायटी मतदारसंघातील राजे गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ऐवजी आता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना राजे गटाकडून संधी मिळणार का याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। पुन्हा एकदा प्रक्रिया मतदारसंघामधून श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचं नाव चर्चेत असतानाच पतसंस्था मतदारसंघामधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आता तालुक्यामध्ये रंगू लागलेली आहे। यामुळे आता फलटण तालुक्याला या पंचवार्षिक मध्ये म्हणजेच 2026 ते 2031 या पंचवार्षिक मध्ये 3रा संचालक मिळणार का याबाबतच्या चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागल्या आहेत। ठराव घेण्याच्या प्रक्रियेला आता गती आलेल्या आहेत। अखेरच्या अंतिम टप्प्यामध्ये एक ठरावाला महत्व देण्यात येत आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा फलटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात जसं गेल्या वेळेस या मतदारसंघामध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती, यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात नानासो उर्फ पिंटू युवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। ऐन वेळेस शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आला होता। यावेळेस मात्र सोसायटी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष यांनी जोरदार ताकद लावलेली आहे। त्यामुळे या ठिकाणचा सामना हा कडवा संघर्ष होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत। तुम्हाला काय वाटतं, फलटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघामध्ये कोणाकोणाच्या विरोधात निवडणूक होईल? त्याचबरोबर फलटण तालुक्याला यावेळेस 3रा संचालक जिल्हा बँकेचा मिळणार का याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।